तारखेपासून मी नॉनव्हेज सोडलेलं आहे. हे बघा, ही गाडी इथं गेले आणि हा माझ्या मित्राचं घर. गुड मॉर्निंग. बेकार हालत आहे आज. डोकं वगैरे असं दुखतंय, सर्दी, रात्रभर झोप नाही. डेंजर काम आहे. हे गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तुमचं स्वागत आहे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. आणि आता आपण दिवसाची सुरुवात केलेली. आजचा दिवस 8वा 100 डे चॅलेंज मधला आज दिवस 8वा आहे आणि सुरुवात तर झालेली आता. सो गाईज, आता एक गोष्ट तुम्हाला सांगायची होती की 1 तारखेपासून मी नॉनव्हेज सोडलेलं आहे. हो, कारण की एक काहीतरी असं वेगळं काहीतरी करायची इच्छा झाली माझी. उज्जैनवरनं आलो दर्शन घेऊन. त्यानंतर मी स्वतःहून ठरवलं, असं काय हे नाही, स्वतःहून ठरवलं की नॉनव्हेज बंद करायचं. सो फायनली नॉनव्हेज बंद केलं मी. बघू आता काही इफेक्ट होतात आपल्यात आणि काही गोष्टी जाणवत आहेत काय, बघू. सो आता आपले जे कपडे धुवायला ते ताई आलेले, त्यांच्याकडनं आपण आता भाकरी वगैरे टाकून घेतली. आता आपण बनवू अंड्याची भुर्जी बनवू. मैं गाली नहीं दे सकता। नहीं, गाली नहीं देना। फैमिली फैमिली देखती है, वरना मैं ऐसे ऐसे गाली दूं, ऐसे ऐसे गाली दूं ना, जिंदगी भर याद रखें। सो आता आपण बनवणार आहोत अंड्याची भुर्जी बनवू. कारण की ऑलरेडी भाकरी तर आहे आपल्याकडं. परवाच्या दिवशी आपण काय बनवलेलं, फोडणीचा भात. सो आज आपण बनवणार आहोत अंड्याची भुर्जी. सो चला, जास्त वेळ न लावता आपण लगेच बनवू. सो गाईज, आपण आता पहिले कांदा कापून घेऊ. कारण की कांदा नाही आपल्याकडं. पहिला आपण कांदा कापून घेऊ. सो कांदा आणि टॅमॅटो आपण थोडा कापून घेतलेला आहे. आता आपण कढई गरम करू आणि तेल वगैरे टाकून आपली रेसिपी चालू करू. चलो. आपण कांदा आणि टॅमॅटो तर टाकलेला आहे. बहुतेक कांदा जास्त झालाय असं मला वाटतंय. तुम्हाला पण तेच वाटत असेल ना, कांदा जास्त झालाय. एकटा खाणार मी आणि 2-4 जणांचा टाकून ठेवलाय. चला, कांदा होऊ दे, जरा लालसर होऊ दे, तोपर्यंत आपण बाकीची तयारी करू. आता आपण ह्याच्यात टाकू मसाला. जरा मसाला कमी टाकू, कारण की त्या दिवशी सारखा तिखट नको व्हायला. हळद टाकू आणि मीठ टाकू. हे चांगलं मिक्स करून घेऊ. कारण की त्या दिवशी भात जास्त तिखट झालेला बा. डोळ्यातनं पाणी येत तवसर तिखट झालेलं एवढा भात. त्यामुळे आता तिखट आपण कमी टाकलाय. मला कांदा जास्त झालाय, नाहीतर मग मोठा कापला गेलाय. दोघांपैकी एक काहीतरी झालंय असं मला पण वाटतंय आणि बघून तुम्हाला पण वाटत असेल. जाऊ दे, आता काय करणार. आणि गाईज, आता आपण त्याच्यात अंडा टाकू.
आता आपण ह्याच्यावरती डिश ठेवू, वाफेवर होऊन देऊ. सो फायनली आपली भुर्जी रेडी आहे आणि आता आपण बघू झाली चांगली का नाही. धुराला वाफाला बहुतेक चांगली झाली असावी. एवढं पण काय चांगलं जेवण, एवढं पण काय वाईट बनवत नाही मी, त्यामुळे गावात अरे अशा प्रकारे आपली भुर्जी रेडी आहे. चलो. आणि गाईज आपली भुर्जी रेडी आहे. अशा प्रकारे भुर्जी बनलेली आहे आणि ह्या भाकरी. सो आता मी खातो आणि तुम्हाला सांगतो कशी झाली. तोंडाला पाणी सुटते माझ्या. सो बघू खाऊन. मीठ वगैरे माहीत नाही कसं पडलं असेल मीठ वगैरे, पण ठीक आहे. एक नंबर. उद्यापासून भुर्जीची गाडी टाकतो मी खाली इथं स्टँडला. स्वतः जेवण वगैरे झालेलं आहे. आणि हो, मी तुम्हाला मागाशी म्हटलं की नॉनव्हेज सोडलेलं आहे, तर मी चिकन आणि मटन फक्त सोडलेलं आहे. कारण की लगेच सगळ्या गोष्टी सोडू नाही शकत, कारण की इतक्या वर्षाचा जो काय बोलतात त्याला परंपरा चालत आलेली आहे, ती लगेच सोडू नाही शकत. त्यामुळे मी आता सुरुवात तर चिकन आणि मटन पासून केलेली आहे. चिकन आणि मटन सोडलेलं आहे. हळूहळू प्रत्येक गोष्ट एक आपण कमी करायचा प्रयत्न करू. असं लगेच नाही सोडता येणार. तुम्ही आज म्हणा उद्या सोडा तर ते जमणार नाही. तर हळूहळू आपण हे प्रयत्न करतोय. असं जेवढं आपल्याने होईल तेवढा आपण प्रयत्न करू शकतो. मी तर माझ्या परीने करू शकतो. कारण की माझं पहिलं असं होतं की भाई चिकन सोडायचं म्हटल्याच्या नंतर माझ्या अंगावर काटा यायचा. अरे बाबा बाबा बाबा. पण स्वतःहूनच इच्छा झाली की चिकन आणि मटन आपण कमी केलं पाहिजे किंवा सोडलं पाहिजे. सो आहे प्रयत्न. जेवढं होईल तेवढं होईल. पण 100% करायचा माझा प्रयत्न आहे. पूर्णपणे बंद चिकन आणि मटन. सो हळूहळू आपण करू. पण आता आपण फक्त अंडी खातो किंवा मच्छी, ह्या नॉर्मल सुकट वगैरे ह्या अशा नॉर्मल गोष्टी खातोय. कारण की लगेच नाही सोडता येणार. पण एक दिवस नक्कीच आपण ह्या सगळ्या गोष्टी सोडू. सो जे होईल ते होईल. त्याची गडबड बघा बाहेर जायची. हा डायरेक्ट चल वर, चल वर, चल वर, खाली नको. बेल्ट नाही लावलाय. चल वर. वर नेतो आज. बघा आता घरी मी ब्लॉग उघडतोय. मला माहिती आता घरी जायचं, तर घरी येणार नाही. बघ चालला. ए इकडे ये, चल टॉम. बघा त्याला खालीच जायचंय. चला घरात चल ये. चल मी चाललोय, ये. बघा तिथंच उभा आहे. ये चल टॉम. बघ गेलास सर, बघ ये लवकर इकडं. आत यायला नको त्याला, फक्त बाहेर फिरायला पाहिजे. आत्ता मी त्याला टेरेसवरनं आणली तरी पण तो घरात यायला काय तयार नाही. चल मी दार बंद करतो. चल ये लवकर ये. बघतोय बघ असं. ये लवकर. काहीच हा बघा बाहेर न्यायला पाहिजे म्हणून कसं बघतोय. बघा कुठं जायचं आहे. आणली ना बाबा आता फिरून तुला. लाडीगोडी लागते मला. बघा अंग घासतोय कसं. खाली जायचंय त्याला. आता फिरून आणली ना तुला मी. आणली ना. आपण रात्री जाऊ. हा. आणि ही महाराणी बघा कुठं बसले. तिला काय फरक नाही पडत. हा बघा लाडीगोडीचा आला माझा पिल्लू. जाऊ आपण नंतर. हा जेवून झालं का जाऊ. जेवून जाऊ बाबू. जेवून आता आपण तुला टेरेसवरनं आणली ना मी. हा टेरेसवरनं आणली ना. बघ लाडाला आला माझा बाबू. लाडाला आला.
काय हे बघा काय माझ्या मित्राच्या घराच्या इथं गाडी डायरेक्ट गटरात गेली. नशीब घर वाचला, नाहीतर डायरेक्ट भिंत भिंत तोडून आत गेली असती. ही बघा ही गाडी इथं गेली आणि हा माझ्या मित्राचं घर. सो गाईज आता वेळ आली आहे तुमच्या सर्वांची रजा घ्यायची. आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.